प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 9वी विषय हिंदी। वेळ आहे 3 तास आणि गुण आहेत 80। तर अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती मागील काही वर्षाच्या खूप साऱ्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी अपलोड आहेत। चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये तुम्ही सर्च करू शकता, हवी ती प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करू शकता। तर पहा, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांचं आकलन होईल। प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त सराव करा, म्हणजे परीक्षा सोपी जाईल। काही शाळांच्या पेपर जे आहेत ते दिवाळीनंतर ठेवलेले आहेत, त्यांनासुद्धा बेस्ट ऑफ लक। काहींच्या चालू असेल त्यांनाही बेस्ट ऑफ लक। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहात प्रथम सत्र परीक्षा 2025 विषय हिंदी कृतीपत्रिका। वेळ आहे 3 तास, गुण आहेत 80। इयत्ता 9वीची प्रश्नपत्रिका आहे। तर पहा, जास्तीत जास्त सराव करण्यासाठी मागील काही वर्षाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आपल्याकडे ऑलरेडी अपलोड आहेत, तुम्ही पाहतच आहात। सर्वांना ऑल दी बेस्ट। पेपर चालू असतील, काहींचे झाले असतील, काहींचे सुरू होतील, काहींचे आजपासून असेल, काहींचे 1 तारखेपासून ऑलरेडी झालेले आहेत पेपर सर्वत्र महाराष्ट्रात सुरू। काही ठिकाणी दिवाळीच्या नंतर पण असतील। दिवाळीनंतर बऱ्याचशा शाळा दिवाळीनंतरच ठेवतात पेपर, कारण सेकंड सेमिस्टर फार मोठं आहे। तर तुम्ही काही प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका खूप साऱ्या मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही त्या पाहू शकता। प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहिजे ती प्रश्नपत्रिका सर्च करून ती पाहू शकता, शोधू शकता। कारण जेवढा जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव तुम्ही करणार तेवढा तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त फायदा होणार आहे, जास्त गुण मिळणार आहेत। कारण मागील 4-5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा जर जास्तीत जास्त अभ्यास केला, प्रत्येक विषयाच्या किमान 5 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा, म्हणजे तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होणार आहे। आणि तुम्ही कुठलाही प्रश्न मला येत नाही म्हणून सोडून देऊ नका। तर पहा, सर्व आपण मी बोलता बोलता मध्ये सूचना देत राहील तुम्हाला। तर आपण सुरुवात करूया। विभाग 1 गद्य पाठ 20 अंकांचा आहे हा। प्रश्न पहिला आहे, निम्नलिखित पठित गद्य परिच्छेद के आधार पर सूचना के अनुसार कृती लिखिए। पहा, इयत्ता 9वी आणि 10वीचा जो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे अतिशय सेम टू सेम आहे। कारण की पहिला प्रश्न गद्य विभाग, पद्य विभाग, त्यानंतर पॅसेज पाहून उत्तरं सोडवणे, हे दोन्ही सेम टू सेम असल्यामुळे 9वीच्या मुलांना 10वीचे सराव होतो। म्हणून आपण पाहूया, घटनास्थल पर मौजूद सरकारी कर्मचारी। तर कोण होते घटनास्थल पर सरकारी कर्मचारी, हे कधी कळणार आपला, जेव्हा आपण हा पॅसेज अतिशय बारकाईने पूर्ण वाचू। पहा, मी तुम्हाला क्लिअर, अतिशय सुंदर तुम्हाला क्लिअर दिसत असेल, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। पूर्ण व्हिडिओ वाचून घ्या, अतिशय सोपा धडा आहे हा। तर तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला लगेच कळणार आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकणार आहात। मी आता पूर्ण वाचत बसत नाही आहे, कारण एवढा मोठा पॅसेज वाचण्यामध्ये आपला खूप सारा वेळ जातो आणि व्हिडिओ फार मोठा होतो, मग तुम्हाला ते बोरिंग होणार। तर तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये तुम्हाला विचारले घटनास्थल पर, मी थोडक्यात तुम्हाला इथे कुठेतरी उत्तर असेल, मी लगेच सांगून देत तुम्हाला। म्हणजे तर या ठिकाणी आहे पहा, ठाणेदार, दरोगा, ठाणेदार आणि काही लोक, भीड पण होती तिथे। तर अशी खूप सारी लोक तिथे होती। अशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता। नेक्स्ट क्वेश्चन्स आहे तुमचा, सरकार स्तर पर यहाँ हुए थे सवाल जवाब। काय सवाल जवाब झाले होते त्याच्यामध्ये आहे पहा, संसद में इसी विषय पर अनेक सवाल जवाब हुए थे, इसीलिए ये मामले राजधानी के सभी नागरिकों की दिलचस्पी थी। तर अशा प्रकारचे तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहू शकता। अशाच प्रकारे बॉक्स पेनने आखून घ्या, पेन्सिलचा वापर करू नका। हा पॅसेज पूर्ण तुम्ही समजला असेल तर आपण पुढील पॅसेज सुरुवात करूयात। कृती 2 आहे पहा, आकलन कृती आहे, सत्य आणि असत्य। म्हणजे तुम्ही पॅसेज वाचला तरच तुम्हाला याचं उत्तर येणार आहे, हे बरोबर आहे की नाही, म्हणून तुम्ही पॅसेज हा काळजीपूर्वक वाचून घ्या। सत्य असत्य लिखिए। ठाणेदार ने पहुंचते अमृत को 2 बेत रसीद कर दी, चूक आहे, म्हणजे असत्य आहे। थानेदार ने कहने पर अमृत के बोरी का मुंह नहीं खोला, ये भी गलत है। गद्यांशों पर आधारित 2 ऐसे प्रश्न बनाकर लिखिए जिसका उत्तर निम्नलिखित शब्दों में हो। असे 2 प्रश्न तयार करायचे की त्याचं उत्तर हे देईल। तिथे कोण उपस्थित होते, उधर कोण उपस्थित था, तो नौकर। थानेदार में लेके गए थे उस बच्चे का नाम क्या था, बिल्ली का बिलगुंडा। अशा प्रकारे तर 2 प्रश्न तयार करू शकता तुम्ही इझिली, तुम्हाला 2 मार्क्स मिळाले। कृती 3, शब्दसंपत्ती समानार्थी शब्द, पूल, आवाज, उपसर्ग तुम्ही पाहू शकताय। त्यानंतर सोमत आहे, सामान्य जनता द्वारा आरोपी को मारना पीटना जितना उचित उस विषय पर अपने 6 या 8 पंक्ती लिखिए। समजा रस्त्यावरती आपण बऱ्याच वेळा पाहतो, खूप सारे प्रसंग आपल्यासमोर घडतात। एखाद्या व्यक्तीला सर्व लोक, एखाद्या मुलीची छेड काढली, दुकानामध्ये चोरी केली, रस्त्यावरील गाडी फास्ट चालवली तर लोक त्याला धरून खूप मारतात।
तर यावरती आपल्याला खरं तर मारायला नाही पाहिजे, त्यांना शिक्षा दिली पाहिजे, त्यांना चांगली सीख त्यामधून काहीतरी फायद्याचा संदेश चांगला गेला पाहिजे, अशा प्रकारे त्यांना शिक्षा केली पाहिजे. मारून वगैरे काही होणार नाही आहे, सूचनेचं पालन करणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं मत तुम्ही लिहिलं तरी 2 गुण मिळतील. निम्नलिखित पठित गद्य परिच्छेद के आधार पर सूचना कीजिए. पहा, दूसरा पैसेज आहे हा. पटना के हवालियों की आश्चर्यकारी देने वाली विशेषता. पटनामध्ये ज्या हवेली आहे त्याचं विशेषता काय आहे, तर काय आहे पहा. खूबसूरत पत्थर के खंभों पर खड़ी है. हवेलिया में पत्थर बनी जालिया का काम है. कई पारदर्शक झरोखे हैं. सोने की कलम है. चित्रकारी है. सीपी और काच का कार्य है. पर्यटकों के आश्चर्य खरं देती है. पहा, अशा प्रकारे उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाते. 4 प्रकारे 4 बॉक्समध्ये लिहून घ्या. तर पॅसेज पूर्ण वाचण्यासाठी मी तुम्हाला पॅसेज तुमच्यासमोर देते. तुम्ही तो काळजीपूर्वक वाचून घ्या आणि प्रश्नांची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उत्तरे द्या. यामध्ये कृती 2 पहा. जवाब लिखो. रेत की सवारी यानी की. कोणती सवारी? प्रश्न उत्तर पॅसेजमध्ये आहे. जोड्या मिलाई मी पूर्ण वाचलेली नाही, त्यामुळे उत्तरं मी लगेच लिहू शकली नाही आहे. वेळ नाही भेटला, परंतु तुम्ही उत्तरं शोधून लिहा, तयारी करा. सर्वप्रथम ही प्रश्नपत्रिका वहीमध्ये उतरून काढा, वाचन करा. ज्यांची प्रश्न परीक्षा झालेली त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांची नाही झाली त्यांनी जास्तीत जास्त सराव करा, प्रश्नपत्रिकेचं वाचन करा, प्रश्न सोडवा, निबंध लिहा, सोमतची तयारी करा. सोमत कसं लिहिलं पाहिजे, वाक्य कसे तयार केले पाहिजेत आणि वाक्य लिहिताना वाचताना आपण कसे लिहून चालणार नाही, त्यामुळे आपला अभ्यासपूर्वक वाक्य लिहिणं गरजेचं आहे. यासाठी आपलं वाचन असणं फार गरजेचं आहे. मेरा यात्रा का अनुभव म्हणजे तुम्ही गावी गेला असाल तर तुमच्या यात्रेचा काय अनुभव आहे. अगदी घरातून निघण्यापासून दिवसभर यात्रा करून गावावरून परत आपल्या शहरामध्ये येताना तोपर्यंतच्या प्रवासामधील भेटलेल्या अनोख्या गोष्टी, त्यांचा सर्व अनुभव तुम्ही इथे शेअर करू शकता. प्रश्न पहिला आहे यामध्ये निम्नलिखित अपठित म्हणजे पुस्तकाच्या बाहेरील कुठलाही एक पॅसेज तुम्हाला दिला जातो आणि त्यावरील तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. युद्ध के लिए आतुर थी इनके सेनाएं. कोणाची सेना? तर कौरवांची सेना किंवा युधिष्ठिरची दुर्योधनची सेना. पहा, भगवद्गीतेतील हा एक सारांश किंवा त्यातील एक तात्पर्य दिलेला आहे. युद्धासाठी तयार सेना आहे. कोणाची होती? इथे दिलेलं असेल. इथे कौरव और पांडव की सेनाए म्हणजे पांडवाचं सैन्य आणि कौरवाचं सैन्य दोघी फार आतुर होते. सोमत आहे महाभारत के अपने प्रिय चरित्र के बारे में 6 विषय. खरं तर हा विषय असा आहे की तो 6 ओळीमध्ये किंवा 2 पानामध्ये न संपणारा विषय आहे. भगवद्गीता, श्रीकृष्ण, अर्जुन यातील एक शब्द जरी आपण उच्चारला, कौरव असेल, पांडव असेल, दुर्योधन असेल, द्रोण कर्ण असेल, यातील एक शब्द जरी आपण उच्चारला तरी त्यावरती पुस्तकं छापून तयार होतील. अतिशय मोठं भगवद्गीतेचं हे आहे. आपलं आत्मचरित्र टाईप आपण काही लिहू शकतो, याच्यामध्ये भरपूर काही लिहू शकतो. आपला आध्यात्मिक गुरु म्हटलं जातं या भगवद्गीतेला. तर आपला धर्मग्रंथ आहे. यासाठी अतिशय सुंदर असं तुम्ही याविषयी वर्णन करू शकता. मी जास्त काही बोलू शकत नाही, तर तुम्ही लिहा. या ठिकाणी पद्यपाठ आहे. पहा, कविता दिली आहे. कविते पाहून प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर दुसरे आहे कृती 2 आकलन कृती. पद्यश में आए गए प्रयुक्त उर्दू शब्द ढूंढकर लिखिए. उर्दू शब्द आहेत पहा. रियल आहे, रुखे है, नंतर किताबे, या प्रकारे. निम्नलिखित पठित पद्य के आधार पूछे गए प्रश्नों के उत्तर लिखिए. तर अतिशय सुंदर असं पॅसेज रचना दिलेली आहे. 1, 2, 3, 4 तर 4 बॉक्स करून त्याचे उत्तर तुम्ही लिहू शकता. पहा, सोमत सोडून द्यायचं नाही आहे. आउट ऑफ मार्क्स असतात, 2 गुणांसाठी आहे. 3 पॅसेज आणि 3 कविताचं जर सोमत 3 कविताचं सोमत जर तुम्ही लिहिलं तर 6 गुणे 12 मार्क्स तुम्हाला न अभ्यास करता मिळू शकतात, कारण तुम्हाला फक्त मत लिहायचं आहे. पूरक पठण 8 मार्कांसाठी आहे. पूरक पठण म्हणजे जसं मराठीमध्ये स्थूल वाचन आहे तसंच तुमच्या पुस्तकामधील जो पॅसेज आहे तो तुम्हाला दिला जातो पूरक पठणमधीलच. तो तुम्ही हा पूर्ण पॅसेज तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. याचं वाचन करा म्हणजे तुम्हाला उत्तर लगेच येईल. त्यानंतर याचं सोमत आहे. लूट डकैती करने वालों से ने चौकीदार से मारपीट की. तर पहा, चोरी करणारे जे चोर असतात त्यांनीच त्याला मारलेलं आहे चौकीदारला. प्रश्न क्रमांक 3 आहे. निम्नलिखित पठित पद्यांश के आधार पर सूचना कीजिए.
तुम्हाला कविता दिली, आकृती पूर्ण करायची आहे. काठ खाण्यावाला किडा कोणचा आहे याच्यामध्ये लिहा. ना जागू तो काटे खावे, व्याकुल हुए ना हक्की बक्की, ये सिखे साजन ना सखी मक्खी. मक्खी हा आहे. त्यानंतर आधी रात का मेहमान कोण है, अति सुरंग है रंग रंगीले, हे गुणवंत बहुत चटकिले, राम भजन बिन कभी न सोता, क्यों सखी साजन ना सखी सो तोता. तर तोता हे त्याचं असावं. अर्धनिशी पर आयो गौन, सुंदरता बरणे कवी कोण, निखरता है मन भयो आनंद, क्यों सखी साजन ना सखी चंद. चंद पण आहे. तर पहा, सोमत आहे. गुणवान पक्षी तोता याविषयी तुम्ही 4 ओळीमध्ये लिहायचं आहे. गुणवान पक्षी म्हणजे अतिशय आज्ञाधारक, आपण जे बोलू ते, आपण जे खायला देऊ ते. तोता म्हणजे मराठीमध्ये पोपट बोलतात. तर आपण गावाकडे पोपट पाळतात. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता याविषयी माहिती. भाषा अध्ययन व्याकरण 4. सूचना के अनुसार कृति लिखिए. निम्नलिखित वाक्यों के तरीके शब्द अशुभेद लिखिए. और आणि सामने याविषयी तुम्हाला वाक्यात प्रयोग करायचा, म्हणजे तुम्हाला वाक्य लिहायचं आहे. यांचा भेद लिहायचं आहे तुम्ही. तालिया पूर्ण करो. संधी विच्छेद आणि सूर्यास्त. सूर्यास्त. सतजन. सतजन. सूर्य अस्त. अस्त. सहाय्यक क्रिया छटकर लिखिए. त्यानंतर मुहावरे. तंग आ जाना, परेशान रहना, नजर आना, नज़र के सामने आना, ध्यान देना किंवा ध्यान उस पे आना. मेहमानों ने भोजन दिया, पहचान कर उसका भेद लिखिए. वाक्यामध्ये विरामचिन्ह टाकायचे तुम्हाला इथे कुठे आहे ते. निम्नलिखित वाक्यों की सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. हे वाक्य तुम्हाला सामान्य भविष्य काळामध्ये बदल करायचा आहे. यामध्ये सामान्य वर्तमान काळामध्ये बदल करायचा आहे. आणि घोड़े दौड़ेगा पूर्ण वर्तमान काळ. रचना के आधार पर वाक्य के भेद पहचानिए. माँ खाना पकाती है, अर्थ के आधार पर वाक्य परिवर्तन कीजिए. निम्नलिखित वाक्य के शुद्ध करिए. उपयोजित लेखन आहे 26 गुणांसाठी. पहा, मराठी, हिंदी, इंग्लिश इयत्ता 9वी आणि 10वी सर्वांना उपयोजित लेखन हे 26 गुणांसाठी आहे. आणि हे 14 असे म्हणून आपले 30 गुण तुम्हाला भाषा अभ्यासाचे 14 आणि उपयोजित लेखनाचे 20 असे म्हणून 30 गुण तुम्हाला विदाऊट स्टडी म्हणजे पत्रलेखन एकदा समजलं ना आपल्याला 1ली, 5वी, 6वीला की तर 10वीपर्यंत याचे गुण तुम्हाला 5पैकी 5 हमखास मिळणार आहेत. औपचारिक पत्रलेखन, अनौपचारिक पत्रलेखन दोन्हीपैकी एक तुम्ही लिहा जे सोपं वाटेल ते. निम्नलिखित पठित पद्यांश का आकलन हेतु पर 5 प्रश्न तयार कीजिए. तुम्हाला एक पॅसेज दिले आहे, त्यावर शोधून तुम्हाला 5 प्रश्न तयार करायचे आहेत. उत्तर लिहू नका, फक्त प्रश्न तयार करून द्या. हा पहिला प्रश्न समजा असा आहे, दुसरा प्रश्न असा आहे, तर तिसरा प्रश्न असा आहे. अशा प्रकारे 5 प्रश्न तुम्ही तयार करून द्या. आउट ऑफ गुण मिळतील. शेवटी वृत्तांत लेखन. अपने विद्यालय में मनाए गए 15 ऑगस्ट का समारोह. म्हणजे आपल्या शाळेमध्ये जर 15 ऑगस्ट साजरा केला जात असेल तर त्यासाठी लागणारा वेळ, किती वाजता सुरू झालं, स्थळ, काळ, घटना, त्याचा क्रम, कोणती घटना कशी घडली, अतिशय सविस्तर वृत्तांत असतो. तर अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता. किंवा कहाणी लेखनसुद्धा आहे. पैसा कौवा पानी में परे लिए परेशान, उनके घड़े पर नजर आना, घड़े में थोड़ा पानी, कुछ सोचना, एक एक कंकड़ डालना, पाणी ऊपर आना, प्यास बुझाना. आता पहा, तुम्ही ही गोष्ट ऐकली की नाही मला माहीत नाही, परंतु ही गोष्ट अगदी पहिलीच्या मुलांना सुद्धा येणार आहे. अतिशय लोकप्रिय अशी गोष्ट आहे. ज्यांना काहीच येत नाही त्यांना ह्या गोष्टी ऐकल्या. लहान मुलं, आजी आजोबा, कॉलेजची मुलं मुली, शाळेतील मुलं सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की कावळ्याला तहान लागते, मटक्यामध्ये पाणी कमी असतं, मटका इकडे तिकडे शोधतो, त्याला पाणी भेटत नाही, म्हणून कावळा काय करतो, आजूबाजूला दिसणारे मातीचे खडे म्हणजे दगड, छोटे खडे त्या मटक्यामध्ये टाकत राहतो. त्या पाण्याचा पाणी वरती यायला सुरुवात होते, कारण खड्यांचा आकारमान जास्त असतं. तर मग वरती आल्यानंतर त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचायला लागली आणि कावळा पाणी प्यायला लागला. ह्या गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. तर ही गोष्ट तुम्हाला फक्त लिहायची. 5 गुण तुम्हाला इझिली मिळतात. अतिशय सोपा पेपर असतो, विद्यार्थ्यांना घाबरायचं नाही आहे. आउट ऑफ गुण मिळू शकतात. तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा. विज्ञापनमध्ये पुस्तके प्रकार, तिथी, समय, पुस्तक प्रदर्शन, विक्री, विशेष सवलत. तुम्हाला पुस्तक भांडार हे दुकान तुम्ही टाकलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय केलं आहे, दुकानाची जाहिरात बनवायची आहे, यासाठी तुम्ही लिहू शकता. आणि किताब की आत्मकथा मेरा प्रिय खेळ वर्षा ऋतू. मला असं वाटतं बऱ्याच मुलांनी मेरा प्रिय खेळ हा खेळ निवडला असेल, कारण क्रिकेट हा सर्वांचा आवडता खेळ आहे. हॉकी, बास्केटबॉल, टेनिस या प्रकारे. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही लिहायचो कबड्डी आणि खो खो. ओके. वर्षा ऋतू किंवा वर्षा ऋतूने तर हायदाऊस घातलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र अगदी बेरीज आणलेला आहे.
तर वर्षा ऋतू सर्व लिहू शकता. आणि किताब की आत्मकथा, पुस्तकाची आत्मकथा. पुस्तकाला काय वाटेल, अरे मला बॅगेत आणून ठेवले 1 महिन्यापासून, मला साधे धूळ झटकवली नाही आहे, मला वाचन केलं नाही आहे, मी आता तुमच्यावर रागवलो आहे, असं सुद्धा पुस्तक बोलू शकतो की आता मी रागवलं आहे कारण तुम्ही माझं वाचन केलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे पुस्तक बोलतंय, ज्याला जे वाटतं ते वाक्य तुम्ही लिहा. आउट ऑफ गुण तुम्हाला तिथेही मिळतात. तर चला तर मग सर्वांना हॅपी दिवाळी. कारण आता दिवाळीच्या सुट्ट्या लागतील, तुमचे पेपर संपले की दिवाळीच्या सुट्ट्या असतील, काहींना पेपर नंतर असतील दिवाळी सुट्टीनंतर. तर जे काय असेल ते त्यासाठी चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि प्रत्येक मुलाने प्रत्येक एका मुलाला जर हा व्हिडिओ शेअर केला तर मला वाटतं हा चॅनल जास्त लोकप्रिय होईल आणि तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला हेल्प करण्यासाठी चांगली संधी मिळेल. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तत्पूर्वी व्हिडिओ हा सर्वांपर्यंत शेअर करून टाका. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.